दसरा भारत देशात हजारो वर्षांपासून साजरा केला जाणारा सण। रामाने रावणाचा वध केला आणि धर्माने अधर्मावर विजय मिळवला। लहानपणापासून आपण रामायणातल्या या कथा ऐकत आलेलो आहोत। खरं तर वाल्मिकी ऋषींनी भारत संस्कृतीला रामायण लिहून देऊन एक नवीन अध्याय सुरू केला आहे। त्याबद्दल वाल्मिकी ऋषींना शतशः प्रमाण। रामायणावरील प्रकाशित पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, कथनं, भजनं आणि चित्रपटांमधील आणि मालिकांमधील रावण हे पात्र अतिशयोक्त दाखवण्यात आलं आहे। बुद्धिबळाची आणि रुद्रवीणेची निर्मिती करणारा महान विद्वान पंडित खलनायक कसा, हा प्रश्न खरं तर आपल्याला कधी पडलाच नाही। पण ज्यावेळेस हा प्रश्न आपल्याला पडेल त्यावेळेस रावण आक्रोश करत नक्कीच हे उत्तर देईल की आसमंत भेदणारी महत्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य आणि सामर्थ्य, न्याय, नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित हातात घेऊन स्वतःच्या सामर्थ्यावर आणि बुद्धीच्या बळावर एल्गार पुकारलेल्या स्वतःच्या साम्राज्याचा राजा मी राक्षसांचा रावण आहे। हजारो वर्षांपासून मला जाळत आलात तरी देखील अजून संपलो नाही। आजपर्यंत मी कथा, कादंबऱ्या आणि पुस्तकं यामधून बोललो नाही, त्यामुळे तुम्हाला देखील समजलं नाही। नेहमी मला हीन आणि दुष्ट म्हणून सिनवले गेले आहे। हम वही बलवान रावण हैं जिनकी भुजाओं की लीला कैलाश पर्वत जानता है। हमारी शूरवीरता को उमापति महादेव जी ने स्वीकार, अपने शीश रूपी पुष्प चढ़ा चढ़ा कर हमने जिसकी पूजा की, हमारी भुजाओं का पराक्रम दिक्पाल जानते हैं। हम वही जग प्रसिद्ध प्रतापी रावण हैं जिसके चलने से पृथ्वी झुकाल दो जैसे नाव में कोई हाथी बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावण संहिता, कुमार स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र इत्यादींची निर्मिती करून स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या। देव, दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीचा पाया घातला। दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद यांसारख्या विषयात पांडित्य मिळवून देखील मला खलनायक ठरवून मला उपेक्षितच ठेवलं गेलं। अवहेलनेच्या गर्तेत गुरफटणाऱ्या माझ्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांची बरसात करून मांडलं गेलं। हजारो वर्षांपासून माझ्या दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो। विध्वंस हा कधीच चांगला नसतो हे माहीत असून देखील रक्तांच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपावी लावावं लागतं आणि संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडलीच तर तत्वांसाठी मारावं लागतं आणि मारावं देखील लागतं। माझ्या आयुष्यात घडलेल्या हजारो घटना, त्यानंतर आलेले अनपेक्षित वादळ आणि त्यामुळे विचारांच्या उडालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या सामर्थ्यावर मी लंकाधिपती झालो। इतर राजांप्रमाणे मी स्वतः आणि एकट्याने सुख उपभोगली नाहीत तर माझी जनता देखील सोन्याच्या घरात राहत होती। हजारो वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या माझ्या वैयक्तिक आयुष्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला का कधी? माझं आयुष्य हे चित्तथारक प्रसंगांनी आणि रोमहर्षक कर्तृत्वानं भरलेलं आहे। स्वतःच्या सामर्थ्यावर आणि ताकदीने मी देवांना सुद्धा पराभूत केलं होतं। मला न जाणता माझी प्रतिमा जाळणाऱ्या अज्ञाना लोकांची खरं तर मला कीव येते। सीतेचं अपहरण केलं असा दोष मला देता पण तिची विटंबना कधी केली नाही हे का विसरता? हे रावण आपल्याला आक्रोश करत नक्कीच सांगेल ज्यावेळेस आपण त्याला म्हणू की हा खलनायक कसा। वो कोई और नहीं, अंधेरों का राजा है। हर दानव, हर दरिंदे, हर राक्षस पे राज करने वाला महासम्राट, जिसने स्वर्ग को भी अपने बस में करके देवताओं के शीश झुका दिए। कई नाम है उसके, लोक विनाशक, दशाशन, लंकेश्वर, परंतु जिस नाम की गूंज से तीनों लोग कांप उठते हैं वो नाम है रावण। रावणाने एकदा आपल्या आईला सांगितलं होतं की आई, मी मोठा झाल्यावर तुझ्यावर मंत्र बनवीन। बराच वर्षांचा काळ लोटला आणि रावणाच्या आईने रावणाला विचारलं की दशग्रीवा, तू माझ्यासाठी मंत्र बनवणार होता, त्या मंत्राचं काय झालं? रावण उठला आणि आपल्या आईचे चरण स्पर्श केला आणि म्हणाला, आई, खरं तर मी तुझ्यावर मंत्र बनवायला घेतला होता पण मला असं कळलं की आई हा शब्दच एक मंत्र आहे। जसा ओम हा सृष्टीच्या निर्मितीतील पहिला नाद आहे तसा आई सुद्धा एक नाद आहे। ओम आणि आई ह्या जिवंत असल्याची अनुभूती देणारा सर्वोच्च भावना आहेत। अशा या सर्वोच्च भावनेवर मंत्र कसा बनवता येईल? मी जेव्हा डोळे मिटतो किंवा उघडतो त्यावेळेस मला तूच दिसते। प्रत्येक श्वासात असणाऱ्या आईवर मंत्र बनवण्याची सामर्थ्य आणि क्षमता या पृथ्वीच्या आणि सृष्टीच्या निर्मात्यात सुद्धा नाही। आई या शब्दावर मंत्र बनवायचा असेल तर सृष्टीतील प्रत्येक शब्द, काव्य आणि मंत्र तुकडे पडतील। अशा शब्दांनी रावणानं आपल्या आईला उत्तर दिलं होतं। त्यावेळेस रावणाच्या आईला त्याच्याकडे कुतूहलाने बघितलं होतं आणि त्याला म्हणाले होते की दशग्रीवा, एक दिवस नक्कीच तुझ्या त्रैलोक्यावर राज्य करशील।
ज्यावेळेस रामायणातला शेवटचा प्रसंग चालला होता आणि रामाने रावणाच्या पोटात बाण मारला, त्यावेळेस रावण मृत्यूशय्यावर पडला होता. त्यावेळेस रामाने लक्ष्मणाला सांगितलं की आपण महान आणि विद्वान अशा पंडिताची हत्या केली आहे, ज्याच्यामुळे ज्ञानच लुप्त होईल. तू रावणाकडे जा आणि त्याच्याकडून काहीतरी ज्ञान घेऊन ये. ज्यावेळेस लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्याने रामाने सांगितलेलं रावणाला सांगितलं, त्यावेळेस रावण कुतूहलाने बघत लक्ष्मणाकडे हसला आणि त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. रावण लक्ष्मणाला म्हणाला, हे बघ लक्ष्मणा, ज्ञान कधीही संपत नसतं. निसर्ग हा मानव जातीमध्ये ज्ञान वाटतच असतो. या ज्ञानावर कोणत्या धर्माची आणि व्यक्तीची मालकी नाही. मी मेलो तरी ज्ञान लुप्त होईल हा सम तुझ्या मनातून काढून टाक, ज्ञान कधीच संपणार नाही. रावण पुढे सांगू लागला, खरं तर स्वतःसाठी अनेक जण जगतात, लढतात आणि मरतात सुद्धा, पण श्रेष्ठ नेतृत्व तेच ज्याच्यासाठी त्याचे सहकारी सुद्धा त्याचा प्राण त्याग करतील. श्रेष्ठ राजा कोणता हा त्याने जिंकलेल्या लढायांवरून, त्याने मिळवलेल्या संपत्तीवरून आणि वैभवावरून ओळखायचा नसतो, तर त्यानं त्याच्या प्रजेला दिलेलं प्रेम, दिलेलं संरक्षण, स्थैर्य आणि स्वातंत्र्य यावरून ओळखायचा असतो. पुढे रावण सांगू लागला की हे बघ लक्ष्मणा, तुम्हाला इक्ष्वाकू श्रेष्ठ वंशाचा वारसा लाभलेला आहे. कधीतरी स्वतः संघर्ष करून साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच आयुष्याचा अर्थ समजेल. ज्यावेळी संघर्ष करून साम्राज्य निर्माण करचाल तेव्हाच बुद्धीची कसोटी लागेल. संघर्ष न करता आयुष्य जगलात आणि भौतिक सुखद मिळवलीत तर त्यातून ऐहिक समाधान कधीच मिळवणार नाही. आणि तसंही तुम्ही मिळवलेला विजय छोटा नाहीये. तुम्ही लंकाधिपती रावणाचा पराभव केलाय. येणाऱ्या पिढ्यांनी ही वैदिक संस्कृती तुम्हाला दैवत्व प्राप्त करून देईल. पुढे रावणाने सांगितलं की एक गोष्ट माझ्याकडून रामाला नक्की सांग लक्ष्मणा, की दोन ज्ञानी पुरुषांनी संवाद न करता युद्ध केलं तर त्याचा फायदा नेहमी स्वार्थी आणि कपटी लोकांना होत असतो, जसा की सुग्रीव आणि विभीषणाला होणार आहे. कपटी लोकांच्या आधाराने मिळवलेला विजय हा नैराश्याच्या गर्तेत नेत असतो. असं सांगून रावणाने त्या युद्धभूमीवर प्राण सोडला होता. असा हा महान खलनायक रावण. वाल्मिकी ऋषींच्या रामायणामधून रावणाकडून देखील काही सकारात्मक दृष्टिकोन घेण्यासारखा आहे. रावणाचा हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनाला भावला तर आपण रावणाबद्दल देखील वेगळ्या पद्धतीने विचार नक्कीच करू. तर रावणाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.